नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। 29 वर्षे अपघातमुक्त सेवा, एसटीचे सेवानिवृत्त चालक विजय सोनवणे यांचा जाहीर सत्कार। रस्ते अपघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा एका चालकाची प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत, ज्यांनी तब्बल 29 वर्षे एसटी बस चालवूनही एकही अपघात होऊ दिला नाही। त्यांच्या या प्रामाणिक, जबाबदार आणि सुरक्षित सेवेबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील रहिवासी आणि एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त चालक विजय दगा सोनवणे यांनी आपल्या 29 वर्षाच्या सेवा काळात एकही अपघात न घडवता हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवून आणला। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला। सोनगीर परिसरातील निसर्गरम्य शेती शिवारात आयोजित कार्यक्रमात कापड आणि सोनगीर येथील ग्रामस्थ, नातेवाईक तसेच परिवहन महामंडळाचे चालक, वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संत सावता पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय माळी, माजी उपसरपंच बापू माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील, संदू माळी, आदेश माळी, अण्णा देवरे, यशवंत सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते विजय सोनवणे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला। विजय सोनवणे यांनी 1996 मध्ये एसटी महामंडळात चालक म्हणून सेवेला सुरुवात केली। नंदुरबार, नवापूरसारख्या दुर्गम भागात त्यांनी अनेक वर्ष जबाबदारीने सेवा बजावत एकही अपघात होऊ दिला नाही। त्यांच्यानंतर शिंदखेडा डेपोतही त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे सेवा बजावली। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत एसटी महामंडळानेही यापूर्वी त्यांचा सहकुटुंब गौरव केला आहे। सत्काराला उत्तर देताना विजय सोनवणे म्हणाले की बस चालवताना घाई न करता प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी लक्षात ठेवून संयमाने वाहन चालवणे हेच प्रत्येक चालकाचे कर्तव्य आहे। कार्यक्रमाला अनेक नागरिक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच परिवहन महामंडळाचे चालक, वाहक उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेत उपस्थित आभार योगेश सोनवणे यांनी मानले। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिनांक 1 जून 2026 रोजी आमचे परममित्र श्री विजय दगा सोनवणे राहणार सोनगीर हे शिंदखेडा आगारातून 29 वर्ष सुखरूप सेवा देऊन सेवानिवृत्त झाले। आजचा हा लहानसा कार्यक्रम त्यांच्या सत्कार समारंभासाठी ठेवण्यात आलेला होता। 29 वर्षे सुखरूप सेवा देणे ही फार मोठी उपलब्धी आहे आणि ते माझे परममित्र असल्यामुळे मी त्यांना भावी आयुष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। ईश्वराला साकडे घालतो की येणारे आयुष्य सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना व आलेले सर्व आप्तेष्ट व त्यांची मित्रमंडळी यांच्यातर्फे देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपतो। धन्यवाद।